नमस्कार, स्वागत आहे तुमच्या आमच्या आरोग्य समृद्धी या चॅनेलवर। मी या चॅनेलवर आरोग्य आणि फिटनेस विषयांबद्दल व्हिडिओ बनविते। मी कोणतीही आरोग्य तज्ञ किंवा आरोग्य सेवक नाही, परंतु मला माझ्या अनुभवानुसार आणि संशोधनावर आधारित ही माहिती तुमच्याशी शेअर करायची आहे। व्हिडिओमध्ये माझे तुम्हाला आरोग्य विषयक टिप्स, फिटनेस बद्दल माहिती आणि जीवनशैलीवर आधारित विषयांवर माहिती मिळेल। कृपया लक्षात घ्या की हे व्हिडिओ केवळ सामान्य माहितीसाठी आहेत। कोणत्याही आरोग्य स्थितीसाठी अगोदर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे। धन्यवाद। मासिक पाळीतील रक्तस्रावावेळी घ्यावयाची काळजी। 1. साबूत धणे। अर्धा ग्लास पाण्यामध्ये थोडेसे साबूत धणे उकळा। जेव्हा पाणी गार होईल तेव्हा त्या पाण्याचे सेवन करा। असे केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल। 2. चिंच। यात फायबर आणि अँटीऑक्सिडेंट्स असतात, जे रक्ताला जमवण्यात मदत करतो आणि जास्त ब्लीडिंग होण्यापासून बचाव करतो। जर तुम्हाला असे वाटत असेल की फार जास्त ब्लीडिंग होत आहे, तर एक चिंचेचा तुकडा नक्की खा। 3. सिट्रस फळं। व्हिटॅमिन सी जास्त ब्लीडिंग होण्यापासून रोखतो। मासिक पाळीच्या वेळेस जर तुम्ही संत्र्याचा ज्यूस दिवसातून 2 वेळा प्यायले तर नक्कीच फायदा होईल। 4. ब्रॉकली। हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन असतं, जे रक्त जमण्यास मदत करतो। म्हणून जेव्हा जास्त ब्लीडिंग होत असेल तेव्हा आपल्या आहारात हिरव्या भाज्यांना प्राधान्य द्या। 5. मुळा। मुळा रक्त जमवण्यास मदत करतो। मुळी शिजवताना यात मुळ्याचे पान देखील टाकावे। या भाजीला पिरियड्सच्या वेळेस जरूर सेवन केले पाहिजे, ज्याने ब्लड फ्लो कंट्रोलमध्ये राहील। 6. पपीता। तसं तर पपीता पिरियड्स होण्यास मदत करतो, पण कच्च्या पपीतेचे सेवन पिरियड्सच्या दिवसामध्ये केल्याने जास्त ब्लड फ्लो होत नाही। या दिवसामध्ये तुम्ही कच्च्या पपीतेचे 2 पीस खाऊ शकता। 7. आवळा। आवळा किंवा आवळ्याचा ज्यूस भारी ब्लीडिंगला रोखतो। या ज्यूसला दिवसातून 2 वेळा प्या आणि या समस्येपासून सुटकारा मिळवा। ज्यूस प्यायला नंतर थोडेसे मिठाचे सेवन जरूर करा, ज्याने तुमचा गळा खराब होणार नाही। 8. दालचिनी। कलमी। दालचिनीचे तुकडे उकळत्या पाण्यात टाकून ते पाणी प्यायला पाहिजे। 9. कारली। कारल्याच्या भाजीचे सेवन केल्याने देखील फायदा होतो। ही भाजी हेवी ब्लीडिंगला कंट्रोल करू शकते। 10. एलोवेरा। एलोवेराचा ज्यूस दिवसातून 2 वेळा प्यायला पाहिजे। संपूर्ण माहिती आपण पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। सर्व दर्शकांना विनंती आहे की जसे तुम्ही या व्हिडिओमध्ये आरोग्य विषयक माहिती घेत आहात, त्याचप्रमाणे तुमच्या मित्र परिवारामध्ये व नातेवाईकांमध्ये आरोग्य विषयक माहिती मिळणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना व मित्रांना, आपल्या स्नेहजनांना शेअर करून धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे निरोगी जीवनाने प्राप्त होतात। म्हणूनच आत्म्याच्या शुद्धीबरोबर शरीरशुद्धी केलीच पाहिजे हे पटवून देऊया। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्यापर्यंत पोहोचू शकेल। धन्यवाद।